नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये. आपली ब्रह्मास्त्र जी सीरीज आहे, ती थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही तुमची प्रॅक्टिस करून घेत असते. ह्या सीरीजमध्ये तुम्हाला नॉर्थ-सेट, ई-एस-आय-सी, सी-आर-बी, सी-आर-ई, आर-आर-बी यासारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम, तसेच ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत, जसे की डी-एम-ए-आर, डी-एच-ए-एस, सी-एच-ओ यासारख्या एक्झामची परिपूर्ण तयारी करून घेण्याचं काम आपल्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये होत असतं. ठीक आहे. तर आतापर्यंत आपले 4 एपिसोड झालेले आहेत. 4 एपिसोड्समध्ये आपण इंटिग्युमेंटरी सिस्टम जी आहे, इंटिग्युमेंटरी सिस्टम जी आहे, ती कंप्लीट केलेली आहे. जर कोणी इंटिग्युमेंटरी सिस्टमचे जे आपले 4 एपिसोड बघितले नसतील, तर ते जाऊन त्यांनी अगोदर बघून या. त्याच्यानंतर जे आपण आता नेक्स्ट सिस्टम सुरू करणार आहोत, ती म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम आपण सुरू करणार आहोत. रेस्पिरेटरी सिस्टम आपण आता नव्याने सुरू करणार आहोत. त्या रेस्पिरेटरी सिस्टमची आपण कंप्लीट थिअरी बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे पूर्ण एम-सी-क्यू पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे ही जी सीरीज आहे, या सीरीजची लिंक तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपला WhatsApp ग्रुपची लिंक पण आहे. त्या WhatsApp ग्रुपला तुम्ही पण जॉइन व्हायचं आहे. तसेच आपलं Instagram चॅनल पण आहे. Instagram चॅनलवर पण तुम्हाला जॉइन व्हायचं आहे, जिथे आपल्याला दररोज अपडेट्स, जनरलशी रिलेटेड जे अपडेट्स आहेत, ते आपल्याला Instagram चॅनलवर मिळत असतात. चला तर सुरू करूया. आपली जी रेस्पिरेटरी सिस्टम आहे, तिची आपल्याला स्टार्टिंग बेसिकपासून करायची आहे. त्याच्यामुळे आपण जी एनाटॉमी आहे, ती एनाटॉमी आपण अगोदर स्टार्ट करणार आहोत. एनाटॉमी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम आपण स्टार्ट करणार आहोत. तर रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे काय आहे? रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे काय आहे? ही काय आहे? सिस्टम आहे ऑफ गॅसियस गॅसियस एक्सचेंज. रेस्पिरेटरी सिस्टम काय आहे? सिस्टम ऑफ गॅसियस एक्सचेंज आहे. म्हणजे आपण ब्रीथ इन करतो, ब्रीथ आउट करतो. हे काय झालं आपलं एक्सटर्नल रेस्पिरेशन झालं. तसंच इंटर्नल रेस्पिरेशन पण असतं. त्यामुळे जे ब्रीथिंग आणि रेस्पिरेशन हे 2 वेगवेगळे पॉइंट्स आहेत. रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग हे 2 वेगवेगळे पॉइंट्स आहेत. ब्रीथिंग म्हणजे काय आहे? तुमचं फक्त श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडणं. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन एवढंच तुमचं ब्रीथिंग आहे. पण रेस्पिरेशन ह्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. तर रेस्पिरेशनचे आपल्याला 2 टाइप असतात. एक आहे तुमचं एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि दुसरं आहे इंटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? बिटवीन लंग्स आणि ब्लड. जेव्हा तुम्ही तुमचे हे जे लंग्स आहेत, ठीक आहे? लंग्स आहेत. लंग्सच्या इथे एक ब्लड वेसल आहे फॉर एक्झाम्पल असं समजा आणि जेव्हा तुम्ही ऑक्सिजन आत घेता, हे जे ऑक्सिजन आहे जेव्हा तुमच्या ब्लडसोबत मिसळलं जातं आणि इथला जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो जेव्हा आउट केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन असं आपण म्हणतो. तर इंटरनल रेस्पिरेशन आपण कशाला म्हणतो? बिटवीन ब्लड अँड टिश्यूज. ही तुमची ब्लड वेसल आहे. ही ब्लड वेसल इथून तुमची कुठे जाणार आहे? तुमच्या प्रत्येक ऑर्गनकडे अशी तुमची ही ब्लड वेसल जाणार आहे. आणि ती कशी ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आली होती. त्या ऑक्सिजनेटेड ब्लड तिच्या छोट्या-छोट्या सेल्स आहेत, टिश्यू आहेत. त्या सगळ्या टिश्यूंना काय करणार ती ऑक्सिजन देणार आणि ह्यांच्याकडून काय करणार? कार्बन डायऑक्साईड घेणार. ही जी प्रोसेस आहे, जी सेल्युलर लेव्हलला होते, टिश्यू लेव्हलला होते, त्याला आपण इंटर्नल रेस्पिरेशन असं म्हणतो. ही आपली ब्रॉड कन्सेप्ट आपण आतापर्यंत बघितली. काय एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन कोणामध्ये होते? लंग्स आणि ब्लडमध्ये होते आणि इंटर्नल रेस्पिरेशन कोणामध्ये होतं? ब्लड आणि टिश्यूमध्ये होतं. तर आता आपल्याला एनाटॉमी बघायची आहे. तर एनाटॉमीमध्ये आपण काय बघणार आहोत? रेस्पिरेटरी सिस्टमचे 2 एनाटॉमिकली स्ट्रक्चरली 2 पार्ट आहेत. एक म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टम. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय-काय येतं तुमचं? नेझल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी, फॅरिंक्स, लॅरिंक्स. त्याच्यानंतर लोअरमध्ये काय येतं तुमचं? ट्रकिया, ब्रोंकास, लंग्स हे जे आहे तुमच्या लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये येत असतात. ठीक आहे. नोज त्यालाच आपण नेझल कॅव्हिटी असं सुद्धा म्हणतो. हा तुमचा काय आहे? रेस्पिरेटरी सिस्टम किंवा रेस्पिरेटरी सिस्टमचे काय आहे? एंट्रन्स पॉइंट आहे. एंट्रन्स पॉइंट आहे. इथूनच तुमचं काय होणार आहे? रेस्पिरेशन जे आहे एअर इन अँड आउट होणार आहे. तेव्हा आपण जो फर्स्ट रेस्पिरेटरी सिस्टमचे जे आपण अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम बघणार आहोत, URT अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आपण काय-काय बघणार आहोत? फर्स्ट पॉइंट आहे आपला नोज, सेकंड पॉइंट आहे आपला फॅरिंक्स. हे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टमचे पार्ट्स आहेत, ठीक आहे. लॅरिंक्स आणि ट्रकिया.
ते आपण काय करणार आहोत, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये थोडे पार्ट्स बघणार आहोत. काही काही बुक्समध्ये ट्रकिया जो आहे तो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये सुद्धा दिलेला आहे. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये सुद्धा काही काही बुक्स मध्ये ट्रकिया इन्क्लूड केला आहे. पण जर तुम्ही स्टँडर्ड बुक्स बघणार जसं की ब्रुनर अँड सुद्धा त्याच्यानंतर मॉसबी या बुक्समध्ये काय केलं आहे, ट्रकियाला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे आपण ट्रकियाला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच इन्क्लूड करायचा आहे. तर जो आपण फर्स्ट पार्ट आहे आपला ते आपण बघणार आहोत नोज. नोज काय आहे, जो आपल्याला बाहेर दिसतो तो एक्सटर्नल नोज. जो आपण बाहेर बघतोय फेसच्या वर जो आपण नोज बघतोय त्याला आपण एक्सटर्नल नोज म्हणूया किंवा त्याला आपण नॉस्ट्रिल्स असं म्हणूया. ठीक आहे. नॉस्ट्रिल्स काय असतो, एका कार्टिलेजिनस कार्टिलेजिनस सेप्टमने डिवाइड असतो, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, नेझल सेप्टम असं म्हणतो. नेझल सेप्टमने डिवाइड असतो. त्याच्यामध्ये काय असतात, हेअर्स असतात. त्याच्यानंतर काय असतं, म्युकस असतं. ठीक आहे. हे म्युकस कोण सेक्रेट करतं, तर गॉबलेट सेल. गॉबलेट सेल्स नावाच्या सेल्स असतात जे की हे म्युकस सिक्रेट करत असतात. त्यानंतर हे काय आहे, एक हॉलो कॅव्हिटी आहे. एक हॉलो कॅव्हिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही कशी आहे, मेडअप ऑफ ऑफ बोन्स. नेझल बोन्स पण आहेत ना, ओमर वगैरे हे जे काय आहेत नेझल बोन्सचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर काय आहे, जे नोज आहे, च्या भोवती म्हणजे अराउंड द नोज काय आहे, काही सायनसेस आहेत. त्याला आपण काय म्हणतो, पॅरानेझल सायनसेस असं म्हणतो. पॅरानेझल सायनसेस आपण म्हणतो. आणि हे मोस्ट कॉमनली काय होत असतं, यांचं इरिटेशन झाल्यावर आपल्याला काय होतं, सायनोसायटिस होतं. सायनोसायटिस जे आहे ते आपल्याला होत असतं. तर कुठले कुठले आपल्याकडे पॅरानेझल सायनसेस आहेत, एक आहे तुमचा फ्रंटल, दुसरा कुठला आहे इथेमॉइड, नंतर आहे मॅक्सिलरी आणि त्याच्यानंतर आहे स्फेनॉइड. फ्रंटल कुठं असतो, तर तुमच्या फ्रंटल बोन जो आहे हा येत्या इथे असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथेमॉइड कुठं असतो, मला दाखवतो. ठीक आहे. ते आहे तुमचं फ्रंटल सायनसेस जे काय आहेत इथे आहेत, हे फ्रंटल सायनसेस झाले. ठीक आहे. हा साइड व्ह्यू बघितला तर फ्रंटल सायनसेस. त्यानंतर इथेमॉइड सायनसेस जे आहेत इथे असतात, इथेमॉइड सायनसेस. त्यानंतर जे मॅक्झिलरी साईन, हा आपला जो मॅक्झिलरी बोनचा जो पार्ट आहे एवढा, इथे तुमच्या काय असतात, दोन्ही साईडनी मॅक्झिलरी सायनसेस असतात. त्याच्यानंतर हे काय आहे, स्टेनॉइड सायनसेस. स्टेनॉइड सायनसेस कुठे असतात, इथे असतात. साइड व्ह्यू मध्ये तुम्हाला स्टेनॉइड सायनसेस दिसून येईल. हे सगळे जे सायनसेस आहेत ते 4 पेअर्स आहेत. 4 पेअर्स आहेत आणि टोटल 8 सायनसेस आहेत. पेअर्स विचारलं तर 4 पेअर्स कुठल्या कुठल्या, फ्रंटल, इथेमॉइड, स्पेनॉइड आणि मॅक्झिलरी. FESM असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. फ्रंटल, इथेमॉइड, स्फेनॉइड आणि मॅक्झिलरी 4 पेअर्स आहेत आणि 8 सायनसेस याकडे असतात. यांचे जर इन्फ्लामेशन झालं तर त्याला काय म्हणायचं आहे, सायनोसायटिस असं आपल्याला म्हणायचं आहे. तर आता नोजचं जे फंक्शन आहे, नोजचं जे फंक्शन आहे ते नोजचं फंक्शन काय काय आहे, आपण साईडला इथे फंक्शन्स बघूया. नोजचे फंक्शन्स कुठले कुठले आहेत, नोजचे फंक्शन्स कुठले कुठले आहेत. तर फर्स्ट काय आहे की एंट्री देतं, एंट्री ऑफ एअर. एंट्री ऑफ एअर कुठून होतं, तर नोज पासून होतं. सेकंड काय आहे, नोज ऑल्फॅक्शनसाठी ऑल्फॅक्शन ऑल्फॅक्शन करतो. ऑल्फॅक्शन म्हणजेच काय, स्मेलसाठी रिस्पॉन्सिबल असतं, कारण याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स जे आहेत ते असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय करतं, जे नोज मध्ये हेअर्स असतात, हेअर्स ते काय करतात, इम्प्युरिटीज इम्प्युरिटीजला काय करतात, बाहेर काढतात किंवा इम्प्युरिटीजला आत जाण्यापासून रोखतात. हे कुठल्या मेकॅनिझमने रोखतात, स्नीझिंग. स्नीझिंग, जर आपल्या नाकामध्ये कुठलाही फॉरेन ऑब्जेक्ट गेला तर आपल्याला काय होतं, शिंका येतात. त्या शिंका कशासाठी येतात, जो काही फॉरेन पार्टिकल्स आपल्या आत नाकामध्ये जात आहे तो काय झाला पाहिजे, आउट झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या जे एअर असतं, तर एअरची ह्युमिडिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते. त्याच्यानंतर एअर एअर आहे ना त्याला वॉर्म केलं जातं. एअरला वॉर्म करण्याचं काम जे आहे, वॉर्म करण्याचं काम जे आहे ते नोजमध्ये होत असतं. वॉर्म केलं जातं किंवा त्याचं जो टेम्परेचर आहे ते बॉडी बॉडी टेम्परेचरला बॉडी टेम्परेचरला आणलं जातं. ठीक आहे.
त्याच्यानंतर आता आपण काय बघणार आहोत, की जे नोज आहे, ठीक आहे? नोज आहे, तो कंटिन्यू कुठे होतो? आपला फॅरिंक्समध्ये होत असतो. नोज जो आहे तो आपला फॅरिंक्समध्ये कंटिन्यू होत असतो. आतापर्यंत आपण काय बघितलंय? नोज बघितलेला आहे. नोज आपण काय बघितले त्याचे एक्सटर्नल नोज आणि इंटर्नल नोज असे आपण पार्ट बघितलेले आहेत. एक्सटर्नल नोजला आपण काय म्हणतोय? नॉस्ट्रिल्स म्हणतोय. त्यानंतर जे इंटर्नल नोज आहे, तो काय एक हॉलो ऑर्गन आहे, कार्टिलाजिनस आहे. त्याला नेझल सिस्टम्स आहेत. त्यानंतर एक्सटर्नल नोजमध्ये हेअर्स आहेत, म्युकस सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो? गॉबलेट सेल्स असं म्हणतोय. नंतर आपण बघितलं की नेझलच्या बाजूला अराउंड द नोज काय आहे? काही सायनसेस आहेत, काही कॅव्हिटीज आहेत. सायनसेस म्हणजे काय? तर बोनमधल्या एम्प्टी कॅव्हिटी, हॉलो कॅव्हिटी जे आहे त्याला आपण काय म्हणतो? सायनसेस असं म्हणतो. तर ते कुठले-कुठले आहेत? फ्रंटल आहेत, इथेमॉइड आहेत, मॅक्सिलरी आहेत आणि स्फेनॉइड आहेत. ही नेझल कॅव्हिटी जी आहे, ही डायग्राम बघा. त्यामुळे तुम्हाला दिसून येईल की फ्रंटल कॅव्हिटीज आहेत, ही तुमची नोज नेझलची एंट्री आहे. तुमची नेझलची एंट्री आहे ही पूर्ण. त्यानंतर हे तुमचं स्फेनॉइड सायनस आणि हा जो आहे तो तुमचा ऑल्फॅक्टरी रिजन आहे, त्यामुळे आपल्याला स्मेल सेन्सेस जे आहेत, ते ऑल्फॅक्टरी रिजनमुळे येत असतात. त्यानंतर हे जे आपले फ्रंटल सायलेन्स आपण बघितलं, हे जे कॉन्का आहेत, सुपेरियर, मिडल आणि इन्फेरियर कॉन्का. हे 3 कॉन्का असे 3 पार्ट्स असतात. हे कशाच्या? स्नेल जे असते स्नेल, गोगलगाय त्याच्या आकाराचे असतात. आपण त्याला म्हणू कॉन्का असं म्हणतो. त्याच्यानंतर ही जी नेझल कॅव्हिटी आहे, ती इथून फॅरिंक्समध्ये काय होते? कंटिन्यू होते. इथून काय होते? फॅरिंक्समधून कंटिन्यू होते. हा काय आपला ओरल कॅव्हिटी आहे. ही जी वर नेझल कॅव्हिटी आहे, नेझल कॅव्हिटीच्या खाली ओरल कॅव्हिटी आहे. हा हार्ड पॅलेट आणि हार्ड पॅलेट म्हणजे आपला जो रूफ असतो आपला ओरल कॅव्हिटीचा त्याला आपण काय म्हणतो? हार्ड पॅलेट म्हणतो आणि ह्याच्या मागे जर आपण गेलं तर इकडे सॉफ्ट पॅलेट सुरू होतो. तर नोज इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असायला पाहिजे. कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. त्याच्यानंतर जो आहे तो नोज कशामध्ये कंटिन्यू होतो? तर तो नोज कंटिन्यू होतो फॅरिंक्समध्ये. नोज जो आहे, सेकंड पार्ट कुठला आहे आपला? फॅरिंक्स आहे. कारण नोज काय होतं? फॅरिंक्समध्ये कंटिन्यू होतो. तर फॅरिंक्स काय आहे? एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हॉलो ट्यूब लाइक स्ट्रक्चर, ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर हा काय करतो? नेझल कॅव्हिटी टू लॅरिंक्स थोडं कनेक्ट करत असतो. काय पॅसेज वे आहे. कुठपासून कुठपर्यंत? नेझल कॅव्हिटी पासून तो कुठपर्यंत एंड होतो? लॅरिंक्स पासून एंड. ठीक आहे. आणि हा काय आहे? कंबाइंड पाथवे. कंबाइंड पाथवे आहे कशासाठी? फूड आणि एअरसाठी. फूड अँड एअरसाठी कंबाइंड असा पाथवे आहे. हा 13 सेंटीमीटर लाँग आहे. काही-काही बुक्समध्ये 13 ते 15 सेंटीमीटर असं पण दिलं आहे. स्टँडर्ड आपण 13 सेंटीमीटर पकडून चालूया. कारण जी स्टँडर्ड बुक्स आहेत, जसं की ब्रुनर अँड सिद्धार्थ मॉसबी याच्यामध्ये आपल्याला 13 सेंटीमीटरचे रेफरन्स बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे फॅरिंग्स आहेत, फॅरिंग्सचे टाइप्स बघणार आहोत. फॅरिंग्सचे ला आपण ब्रॉडली एनाटॉमिकली 3 पार्ट्समध्ये डिव्हाईड करतो. एक आहे तुमचा नेझल फॅरिंक्स, एक दुसरा आहे तुमचा ओरल फॅरिंक्स आणि तिसरा आहे तुमचा लॅरिंजियल फॅरिंक्स. नेझललाच आपण काय म्हणतो? नॅझोफॅरिंक्स म्हणतो. ओरलला आपण काय म्हणतो? ओरोफॅरिंक्स म्हणतो आणि लॅरिंजियल फॅरिंक्स जो आहे त्याला आपण लॅरिंगोफॅरिंक्स असं म्हणत असतो. जो नेझोफॅरिंक्स असतो तो हार्ड आणि सॉफ्ट पॅलेट जो आहे तिथे असतो. त्याच्यानंतर हा कुठे असतो? तुमच्या ओरल कॅव्हिटी जवळ असतो आणि लॅरिंगोस कुठं? जिथं लॅरिंग स्टार्ट होतं तिथं तुमचं असतो. तर मला या डायग्राममध्ये तुम्हाला दिसून जाईल, की तुमची काय आहे? नेझल कॅव्हिटी आहे. हा तुमचा नेझोफॅरिंक्स आहे. ही तुमची हा सगळा तुमचा नेझल कॅव्हिटी. हा तुमचा ही आपली नेझल कॅव्हिटी होती. हा आपला नेझल फॅरिंक्स आहे. कारण हा इथे नाकाच्या जवळ आहे म्हणून याला आपण नेझल फॅरिंक्स म्हणतो. त्यानंतर हा तुमचा ओरोफॅरिंक्स आहे. ठीक आहे. आणि हा जो आपला इथून इथून काय होतो? हा हायपोफॅरिंक्स जो दिसतो त्यालाच आणि इथून काय होतं? लॅरिंग स्टार्ट होतो आणि हा जो स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो? लॅरिंगोफॅरिंक्स म्हणतो. लॅरिंगोफॅरिंक्स असं आपण म्हणतो. तुम्हाला इथे पूर्ण नेझल कॅव्हिटी दिसेल. ही नेझल कॅव्हिटी, त्याच्यानंतर हा फॅरिंक्स, हा लॅरिंक्स आणि हा इथून काय झालेला आहे? ट्रकिया तुमचा सुरू झालेला आहे. हा पूर्ण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकची तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम मिळून जाणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर जो फॅरिंक्स आहे, फॅरिंक्स आपण बघितले की किती सेंटीमीटर लांब आहे? 13 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर लाँग आहे. अजून काय बघितले आपण? ट्यूब स्ट्रक्चर आहे म्हणून सांगितले. नेझल कॅव्हिटीपासून ते लॅरिंक्सपर्यंत काय करतो? कंडक्ट करत असतो. त्याच्यानंतर आपण काय बघितले, की कंबाइंड पाथवे आहे फूड आणि एअरचा. लॅरिंक्सपर्यंत आपल्या जी नेझल ओपनिंग आहे आणि ओरल ओपनिंग जी आहे ती एकच असते. नंतर ती परत काय होते? डिव्हाईड होते. लॅरिंक्स वेगळं होतो आणि इसोफॅगस वेगळं होतं. ठीक आहे. फॅरिंक्सपासून 2 वेगवेगळे होतात आणि इसोफॅगसमध्ये फूड जातं आणि लॅरिंक्समध्ये फक्त एअर जात असतो. नंतर हे जे डिव्हायडेशन होतं ते का होतं? तर लॅरिंजियल फॅरिंग्स जिथे आहे किंवा लॅरिंगोफॅरिंग्स जिथे आहे ना, तिथे एक असं एपिग्लॉटिस नावाचं एक स्ट्रक्चर असतं. फ्लॅप लाइक स्ट्रक्चर असतं, जे काय करतं, एअर आली ना, की आपल्याला लॅरिंग्समध्ये एंट्री देतं आणि फूड जर आला, तर तो मागच्या साइडला आपला इथं काय असतो, इसोफागस असतो. हा पोस्टेरियर साइड आहे, ही पोस्टेरियर साइड आहे आणि ही अँटेरियर साइड. ठीक आहे. तर हा फ्लॅप काय करतो, एअरला इकडून एंट्री देतो आणि फूडला इकडून एंट्री देत असतो. म्हणून हे जे डिव्हायडेशन जे आहे, ते ह्या इपिग्लॉटिस नावाच्या एका फ्लॅपने केलेलं असतं. इपिग्लॉटिस नावाच्या एका फ्लॅपने केलेलं असतं आणि इपिग्लॉटिस कुठे असतो? तुमच्या लॅरिंगोफॅरिंक्सच्या तिथे असतो किंवा लॅरिंक्सच्या ओपनिंगला इपिग्लॉटिस हा असतो. नेक्स्ट आपण बघणार आहोत लॅरिंक्स. आपला अपर रेस्पिरेटरी सिस्टमचा थर्ड पार्ट कुठला आहे? लॅरिंक्स. ही पण काय आहे? ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. अजून कशी आहे? हॉलो आहे. त्याला काय म्हणतात? व्हॉइस बॉक्स असं सुद्धा म्हटलं जातं. व्हॉइस बॉक्स, ऑल्सो नोन ॲज व्हॉइस बॉक्स. ठीक. नंतर हा काय करतो? फॅरिंक्स अँड ट्रकिया. ट्रकियाला काय करतो? कनेक्ट करतो. म्हणजेच काय? फॅरिंक्स इथून संपतं, इथून लॅरिंक्स सुरू होतं आणि लॅरिंक्स जिथं संपतं, तिथून काय होतं? ट्रकिया सुरू होतं. ठीक आहे. इथं वर काय असणार? फॅरिंक्स असणार, खाली काय असणार? ट्रकिया असणार आणि दोघांच्या मध्ये कोण असणार? तर हा लॅरिंक्स असणार. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? त्याच्यानंतर जे कफिंग मेकॅनिझम असतं, कफिंग मेकॅनिझम असतं, ते कुठं होतं? कफिंग मेकॅनिझम इज प्रेझेंट इन larynx which protects which protects our respiratory tract from impurities and foreign particles. पहिल्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत, जसं तुम्हाला नोट्स कारण तुम्हाला सांगितले कशा नोट्स कशा बनवायच्या वर एपिसोडचं नाव टाकायचं हेडिंग आणि त्याच्यानंतर तुमचं कुठला मी टॉपिक शिकवत आहे आणि त्यानुसार नोट्स तुम्हाला बनल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी सोपं होणार आहे. है ना? तर कफिंग मेकॅनिझम कुठं होतं? लॅरिंक्समध्ये होतं आणि कफिंग झाल्यामुळे काय होणार आहे? तुमचं जर जर स्टार्टिंगला तुमच्या जे नेझल कॅव्हिटी आहे, तिथून तुमच्या इम्प्युरिटीज तर क्लिअर होतातच. तर तरी पण जर एखादी इम्प्युरिटी तिथून पण क्लिअर नाही झाली आणि आत गेली, तर तिथं काय होणार? कफिंग मेकॅनिझमनुसार काय होणार तुमचं? ती जी एखादी गोष्ट आहे जी लॅरिंक्समध्ये जात असेल, तर ती कफ होऊन काय होणार? लगेच बाहेर येणार. ठीक आहे. मग जर ठसका लागला जे आपण म्हणतो कफ जेवताना जर तुम्हाला ठसका लागतो, तो ह्या कफिंग मेकॅनिझममुळे लागत असतो. जर तुमचा फूड पार्टिकल जर चुकून इसोफॅगसमध्ये जाण्याच्या ऐवजी जर लॅरिंक्समध्ये गेली, तर आपल्याला ठसका लागत असतो. त्याच्यानंतर जो लॅरिंक्स आहे, तो कशापासून लॅरिंक्समध्ये काय-काय एनाटॉमिकल जे स्ट्रक्चर आहे, एनाटॉमिकल स्ट्रक्चर्स इन लॅरिंक्स. लॅरिंक्समध्ये एनाटॉमिकल स्ट्रक्चर काय-काय आहे? तर तुमचं फर्स्ट आहे जे मी सांगितलं होतं ओपनिंगलाच काय असतो? एपिग्लॉटिस असतो. हे काय आहे? एक फ्लॅप आहे. ग्लॉटिस काय आहे? फ्लॅप आहे. काय असतात सर्टेन कार्टिलेजेस असतात. कार्टिलेजेस असतात. कुठले-कुठले कार्टिलेज असतात? थायरॉइड कार्टिलेज असतं. नंतर अजून कुठलं असतं? क्रिकॉइड असतं. अजून कुठलं असतं? अल्टेनॉइड असतं. अल्टेनॉइड कार्टिलेज असतं आणि अजून व्हॉइस बॉक्स जे असतं ज्याच्यासाठी आपण लॅरिंक्सला म्हणतो, ते म्हणजे व्होकल कॉर्ड्स. व्होकल कॉर्ड्स जे असतात, ते लॅरिंक्सच्या मध्ये असतात. त्यानंतर हे जे व्होकल कॉर्ड्स असतात, ते कुठे असतात? ल्युमेनमध्ये असतात. ल्युमेनच्या आत असतात. ल्युमेन इन द ल्युमेन ऑफ
लॅरिंक्स. बाकीचे जे आहे ते लॅरिंक्सच्या वर असतात आणि व्होकल कॉर्ड जे आहेत ते लॅरिंक्सच्या आत असतात. हे लॅरिंक्स आहे तुमचं आणि तुमचे इथे व्होकल कॉर्ड्स असणार आहेत. हे जेवढे जास्त व्हायब्रेट होणार तेवढा जास्त तुमचा आवाज येणार. आणि जी लॅरिंक्सची साईज आहे, लॅरिंक्सची साईज आहे ती मेलमध्ये जास्त असते आणि फिमेलमध्ये कमी असते. तर मेलमध्ये जास्त आणि फिमेलमध्ये जास्त अशी का असते सर? तर मेलमध्ये जे असतात, मेल सेक्स हार्मोन जे असतात, ते काय करतात? साइझला इन्फ्लुअन्स करत असतात. म्हणून लॅरिंक्सची साईज आहे ती मेलमध्ये जास्त असते आणि मेलचा आवाज जो असतो, तो कसा असतो? वेगळा असतो आणि फिमेलचा आवाज कसा असतो? वेगळा असतो. मेलचा आवाज असा कर्णकर्कश कसे वाटतो, ऐकू वाटत नाही. जसं की माझा असेल आणि मला जर फिमेलचा आवाज असेल, तर तो मला जसा ऐकायला वाटतो, मधुर असा आवाज वाटतो. तो त्या साइझच्या डिफरन्समुळे होतो आणि ती साइझ का डिफरंट येते? तर जे मेल सेक्स हार्मोन्स आहेत, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. जे लहान मुलांचा आवाज असतो आणि लहान मुलींचा आवाज असतो, तो जवळपास सेम असतो. का? कारण तेव्हा तिथे मेल सेक्स हार्मोन जे असतात, ते एवढे ॲक्टिव्ह झालेले नसतात. त्याच्यामुळे लहान मुलांचा आवाज हा मधुर असतो आणि त्याच्यानंतर जसं-जसं मेलमध्ये प्युबर्टी यायला लागते, मेल सेक्स हार्मोन्स वाढायला लागतात, तेव्हा काय होतं, जो मेलचा आवाज आहे तो काय होतो, असा मोठा व्हायला लागतो, घोगरा आवाज असा यायला लागतो. लॅरिंक्सची इमेज बघूया. हे तुमचा लॅरिंक्स आहे. हा जो ग्रीन पार्ट दिसतोय तो तुमचा काय आहे? इपिग्लॉटिस आहे. ही फ्लॅप लाइक स्ट्रक्चर आहे. जी की काय होते अशी ओपन अँड ओपन होते आणि काय होते क्लोज होते. त्याच्यामुळे काय होतं जे एअर जेव्हा तुम्ही इन्स्पायर करता, एअर इन्स्पायर करता, तेव्हा काय करते एअरला एंट्री देते. पण जेव्हा तुमच्या ते फूड पार्टिकल्स जे आहेत ते येतात, तेव्हा ते काय करतं क्लोज करून टाकतं आणि फूडला काय करतं इसोफॅगस मध्ये जा बाबा म्हणतं तुझं इकडे काही काम नाही. तू जर इकडे गेलास तर तो मरेल. का? ते काय त्याला काय म्हणतो आपण त्या कंडिशनला काय म्हणतो जर फूड पार्टिकल्स जर तिकडे गेले, लॅरिंक्समध्ये गेले तर आपण त्याला काय म्हणतो त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ॲस्पिरेशन म्हणतो. ॲस्पिरेशन. ॲस्पिरेट केलं. आपण म्हणतो ना पेशंटने ॲस्पिरेट केलं. ते म्हणजे काय आहे? ते जे फूड पार्टिकल्स आहेत ते इसोफॅगसमध्ये जाण्याच्या ऐवजी जर लॅरिंक्समध्ये गेले तर आपण काय म्हणतो त्याला ॲस्पिरेट केलेलं असं म्हणतो किंवा त्याला ॲस्पिरेशन म्हणतो आणि ॲस्पिरेशनमुळे काय होतं पेशंटला ॲस्पिरेशन ॲस्पिरेशन न्यूमोनिया होतो. ठीक आहे. ॲस्पिरेशन न्यूमोनिया होतो आणि त्याच्यानंतर मग ते इन्फेक्शियस इटिओलॉजी सुरू होते आणि तुमचा लंग्स पूर्णपणे खराब होऊ शकतात. ठीक आहे. हा झाला तुमचा एपिग्लॉटिस. त्याच्यानंतर हा जो ब्राउन पार्ट आहे हा तुमचं काय आहे? हे पूर्ण थायरॉइड कार्टिलेज आहे. थायरॉइड कार्टिलेज आहे. त्याच्यानंतर हे तुमचे अरिथनॉइड कार्टिलेज आहेत आणि हे तुमचे क्रिकॉइड कार्टिलेज आहे. हे तुमचे काय आहेत? क्रिकॉइड कार्टिलेज आहे. हा जो येलो दिसतोय, हा तुमचा काय आहे? क्रिकॉइड कार्टिलेज आहे. क्रिकॉइड कार्टिलेज आहे. हा कुठला आहे तुमचा? क्रिकॉइड कार्टिलेज. ही कुठली बाजू आहे? ही अँटेरियर बाजू आहे. तुम्ही जे बाहेर बघताय, ते तुमचा ॲडम्स ॲपल, तुमचा थायरॉइड कार्टिलेज आहे, जो ॲडम्स ॲपलचा मेजर कॉन्ट्रिब्युटर आहे. ठीक आहे. आणि ही काय तुमची अँटेरियर बाजू आहे आणि हा जो व्ह्यू आहे सेकंड डायग्राम मधला, हा तुमचा पोस्टेरियर व्ह्यू आहे. ठीक आहे. पोस्टेरियर व्ह्यू आहे. मग रिकॉर्ड कार्टिलेज जे आहे पोस्टेरियरला काय आहे? जास्त आहे. पोस्टेरियरली रिकॉर्ड कार्टिलेज मोस्ट रिप्रेझेंट रिप्रेझेंट पोस्टेरियर लॅरिंक्स आणि अँटेरियर मध्ये खूप कमी आहे. ठीक आहे. थायरॉइड कार्टिलेज तुम्हाला बघायला मिळतं अँटेरियरमध्ये पण आणि पोस्टेरियरमध्ये पण. म्हणजे अरिथ्रॉइड कार्टिलेज आहे तुम्हाला काय म्हणतो तर पोस्टेरियर व्ह्यूमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. का? कारण ते जे थायरॉइड कार्टिलेज आहे त्याने काय केलं असतं पूर्ण कव्हर केलेलं असतं. त्यानंतर हा तुमचा इथं लॅरिंक्स आहे. हा तुमचा लॅरिंक्स हा व्हॉइस बॉक्स हा फक्त एवढा पार्ट आहे. लॅरिंक्स आणि तो तुमचा व्हॉइस बॉक्स आहे तो संपल्याच्या नंतर तुमचं काय होतं ते हा तुमचा प्रक्रिया सुरू होतो. लॅरिंक्स संपल्याच्या नंतर काय होतं तुमचा प्रक्रिया सुरू होतो. तर आपण आता नेक्स्ट कुठला ऑर्गन बघणार आहोत? तर आपण प्रक्रिया बघणार आहोत. फोर्थ आपला आहे अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट मधला फोर्थ जो आपण पार्ट बघतोय अनाटॉमिकल पार्ट तो आहे प्रक्रिया. प्रक्रिया काय आहे? हा एक पॅसेज आहे. कुठला? फ्रॉम लॅरिंग्स टू ब्राँकाय. ब्राँकाय. प्रक्रिया किती सेंटीमीटरचा आहे? 12 सेंटीमीटर लाँग आहे. प्रक्रिया जो आहे तो 12 सेंटीमीटर लाँग आहे. ट्रकियाला आपण काय म्हणतो? अल्सो नोन ॲज विंड पाईप.
हवा. एक हवा भरलेली पाईप सुद्धा आपण प्रक्रियाला म्हणतो. आपण लॅरिंक्सला काय म्हणत होतो? व्हॉईस बॉक्स. व्हॉईस बॉक्स आपण लॅरिंक्सला म्हणलो होतो. तसंच आपण प्रक्रियाला काय म्हणतो? विंड व्हाईट विंड पाईप असं म्हणतो. तर ट्रकिया जो आहे, त्या ट्रकियावर ना ट्रकिया कंटेन्स सी शेप्ड cartilages which are 16 to 20 in months. 16 ते 20 16 ते 20 सी शेप कार्टिलेज असतात. सी शेप कसा असतो त्यांचा? हा त्यांचा सी शेप असा. अशा प्रकारचे ते कार्टिलेज असे एकावर एक, एकावर एक, एकावर एक असे 16 असतात. हा तुमचा अँटेरियर व्ह्यू झाला. म्हणजे ते अँटेरियरली काय आहेत? अँटेरियरली कंप्लीट आहेत. कंप्लीट आहे आणि पोस्टेरियरली जो आहे हा त्यांचा हॉलो पार्ट असतो. मग ते काय पोस्टेरियरली पोस्टेरियरली इनकम्प्लीट असतात. इनकम्प्लीट असतात. म्हणून त्यांचा जो शेप होतो, तो कसा होतो? सी शेपचा होतो. त्यानंतर तुमचा हा प्रक्रिया जो आहे, तो काय करतो? सर्टन पॉइंटला बायफर्केट होतो. हा पॉइंट कुठे असतो? T5. T5 ला हा पॉइंट असतो. आपले ज्या थोरॅसिक लेव्हल आहेत T1, T2, T3, T4, T5 ठीक आहे. हे जे आहेत त्याच्यानंतर मग काय होतं सर्व्हायकल्स होतात C1, C2, C3, C4, C5, C6, C7 त्याच्यानंतर मग काय होतं लंबार सुरू होतं L1, L2, L3, L4, L5 त्यानंतर मग सॅक्रम सुरू होतं ठीक आहे. S1, S2 असं. हे काय आहेत आपले व्हर्टिब्रल कॉलम्स जे आहेत ते आपण प्रत्येक व्हर्टिब्राला नाव दिलेलं आहे. पण जिथे आपला T5 असतो, एक्झॅक्ट T5ला काही-काही बुक्समध्ये T4 टू T5 असं पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर T5 असेल तर त्याला तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे आणि जर T4 टू T5 असं ऑप्शनमध्ये असेल तर तुम्हाला T4 टू T5 ह्या ऑप्शनला करेक्ट करायचं. ठीक आहे. तुमचा प्रक्रिया कुठं बायफर्गेट होतो? T5ला बायफर्गेट होतो. तर ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो? करिना म्हणतो. करीना. ठीक आहे. CARINA. ही करीना कपूर वेगळी, ही करीना कपूर वेगळी आणि ही करीना वेगळी. ही करीना काय आहे? एक बायोफिकेशनचा पॉइंट आहे. बरं, मग आता इथून प्रक्रिया आपला बायफर्गेट झालेला आहे. मग बायफर्गेट होऊन तो काय होतो? ब्रॉन्कायमध्ये त्याला आपण काय म्हणतो? बायफर्गेट झाल्याच्या नंतर इथून आपण याला काय म्हणतो? ब्रॉन्काय म्हणतो. ठीक आहे. याला काय म्हणणार आपण? ही जी लेफ्ट साइड आहे, याला आपण म्हणणार लेफ्ट ब्रॉन्काय आणि ही जी राइट साइड आहे, याला आपण काय म्हणतात? राइट ब्रॉन्काय. राइट ब्रॉन्काय आणि लेफ्ट ब्रॉन्काय त्याच्यात कुठली म्हणणार? लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय म्हणणार आणि राइट प्रायमरी ब्रॉन्काय असं म्हणतात. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. प्रक्रिया काय आहे? एक पॅसेज वे आहे फ्रॉम लॅरिंग्स टू ब्रॉन्कस. त्याच्यानंतर 12 सेंटीमीटरचं लॉंग आहे. त्याला आपण विंड पाईप सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे? सी शेप जे आहे ते काय आहेत? रिंग्स आहेत. किती रिंग्स असतात? 16 ते 20 रिंग्स असू शकतात. त्याच्यानंतर काय होतं? प्रक्रिया T5 ला काय होतो? बायफर्गेट होतो आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? करिना असं म्हणतो. ठीक आहे. हा तुमचा हा तुमचा लॅरिंक्स होता, हा व्हॉईस बॉक्स. इथून तुमचा प्रक्रिया सुरू झाला. ठीक आहे. प्रक्रियेच्या ह्या ज्या रिंग्स आहेत ते तुम्ही बघू शकता कार्टिलेजनस रिंग त्या काय पूर्ण कंप्लीट आहेत. आणि मागच्या साइडने त्या काय असतात? इनकम्प्लीट असतात. म्हणून तर आपण काय म्हणतो? सी शेप म्हणतो. सी शेप. सी शेप म्हणतो. किती असतात त्या? 16 ते 20 इन नंबर्स. 16 टू 20 नंबर्स असतात. नंतर तो इथे जो बायफर्गेट होतो. ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो? करिना असं म्हणतो. त्याच्यानंतर हा जो राइट साइडला जातो त्याला आपण काय म्हणतो? राइट प्रायमरी ब्रॉन्कस म्हणतो. त्यानंतर जी लेफ्ट साइडला जाते त्याला आपण काय म्हणतो? लेफ्ट ब्रॉन्कस आपण म्हणतो. तर इथपर्यंत आपला काय झाला? अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक संपलेला आहे. आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आपण काय-काय बघितलं? नोज बघितलं, आपण फॅरिंक्स बघितला, त्याच्यानंतर काय तर लॅरिंक्स बघितलं, त्याच्यानंतर आपण ट्रकिया बघितला. त्याची ओपनिंग आहे, नोजला ओपनिंग होते. त्याच्यानंतर एक कॉमन पॅसेज येतो, जो की ओरल कॅव्हिटी आणि नेझल कॅव्हिटी दोन्हीला सोबत घेऊन चालतो, त्याला आपण फॅरिंक्स म्हणतो. ठीक आहे. मग जो फॅरिंक्स आहे, फॅरिंक्स एंड झाल्याच्या नंतर फॅरिंक्सचे काय होतात? एक फॅरिंक्स कुठे जातो? इसोफॅगसमध्ये जातो.
त्याचं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काही काम नाही. ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपण कम्प्लीटमध्ये बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कुठं होतो, एक एपिग्लॉटिस नावाची ओपनिंग घेते आणि तिथून काय होतं आपला लॅरिंक्स स्टार्ट होतो. लॅरिंक्स स्टार्ट झाल्याच्या नंतर लॅरिंक्समध्ये आपण काय बघितलं होतं, व्हॉईस बॉक्स आहे. त्याचे कार्टिलेज बघितले होते. लॅरिंक्स संपला की मग आपला काय होतो, ट्रकिया सुरू होतो. ट्रकियामध्ये आपण बघितलं की सी शेप्ड रिंग्स वगैरे आहेत, करिना आहे, करिना मोठा आहे, T5 ला आहे. हे सगळं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघत आहोत आता, की आपला ट्रकिया पण संपलेला आहे. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक संपलेला आहे. त्याच्यानंतर ट्रकियाचं बायफर्मेशन झाल्याच्या नंतर प्रायमरी राइट प्रायमरी आणि लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस बघितलेत आपण. आता इथून पुढे त्यांचं डिव्हायडेशन कसं होतं, इथून पुढे त्यांचं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर कसं असतं, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण आता लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तो सुरू करू. ठीक आहे. लोअर रेस्पिरेटरी लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक. बरं. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत बघितलं होतं की T5 ला काय होतं, ट्रकिया डिव्हाइड इंटू लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस अँड राइट प्रायमरी ब्रॉन्कस. हे आपण इथपर्यंत बघितलं होतं. तर आपला लंग्स असतो. ठीक आहे. हा समजा आपला लंग्स आहे. हा ट्रकिया आहे. हा इकडे बायफर्केट होतं. हा आपला राइट लंग आहे आणि हा लेफ्ट लंग आहे. लेफ्ट लंगमध्ये 2 लोब असतात. लेफ्ट लंगमध्ये 2 लोब असतात. त्याला आपण सुपेरियर, याला आपण इन्फेरियर म्हणतो किंवा याला अप्पर आणि याला लोअर असं म्हणतो. राइटचे 3 लोब आहेत. त्याला आपण सुपेरियर, त्याला आपण मिडल, त्याला आपण इन्फेरियर म्हणतो किंवा याला आपण अप्पर लोब, याला आपण मिडल लोब आणि याला आपण लोअर लोब असे आपण नाव देतो. ठीक आहे. अप्पर, सुपेरियर, याला मिडल, मिडल लोब आहे त्याला मिडल म्हणतोय आपण आणि जो एकदम खालचा लोब आहे राइट साइडचा त्याला आपण काय म्हणतो, लोअर लोब म्हणतोय किंवा इन्फेरियर लोब. लेफ्ट साइडला 2 लोब आहेत, राइट साइडला 3 लोब आहेत. रा, इथं किती अल्फाबेट आहेत? 3 अल्फाबेट आहेत म्हणून राइट साइडला 3 आणि लेफ्ट साइडला लेफ्ट किती आहेत? 2 अल्फाबेट आहेत म्हणून या साइडला 2 लेफ्ट असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता आपला T5 ला ठीक आहे. T5 ला आपला काय झाला होता, ट्रकिया डिव्हाइड झाला होता. इथपर्यंत आपल्याला माहित आहे. T5 ला काय होता, ट्रकिया डिव्हाइड झाला होता. डिव्हाइड कसा झाला होता तो? ही तुमची लेफ्ट साइड आहे आणि ही राइट साइड आहे. आता इथून पुढे मी या राइट साइडला जे लिहीन ते कुणाबद्दल लिहिणार आहे? राइट लंग बद्दल लिहिणार आहे आणि लेफ्ट साइडला जे लिहिणार आहे ते लेफ्ट लंग बद्दल लिहिणार आहे. तर मग तो T5 डिव्हाइड झाला. तो कुठे डिव्हाइड झाला? राइट प्रायमरी ब्रॉन्कस आणि इकडे लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस. राइट आणि लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कसमध्ये डिव्हाइड झाला. तर राइट साइडला आपल्याकडे किती लोब्स आहेत? 3 लोब्स आहेत आणि या साइडला आपल्याकडे 2 लोब्स आहेत. 2 लोब्स ऑफ लंग. 3 लोब्स ऑफ लंग. एवढं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलंय, नंतर आपण काय बघणार आहोत, की जे प्रायमरी ब्रॉन्कस आहेत ते काय होतात, फर्दर डिव्हाईड होतात. खूप डिव्हाईड होतात आणि लेफ्ट ब्रॉन्कस आहे तो पण काय होणार, फर्दर डिव्हाईड होणार. आता तो प्रायमरी ब्रॉन्कस डिव्हाईड होऊन काय होणार, त्याला सेकंडरी ब्रॉन्कस होणार आणि हा पण काय होणार, सेकंडरी ब्रॉन्कसमध्ये डिव्हाईड होणार. आणि प्रत्येक लोबला, आता हा प्रत्येक लोबला सेकंडरी ब्रॉन्कस आहे, तर प्रत्येक लोबला एक-एक जाणार. म्हणजे आपल्याकडे राइट साइडला किती लोब आहेत? 3 लोब आहेत. म्हणून सेकंडरी ब्रॉन्क्युल्स किती असणार इकडे? 3 इन नंबर. आणि लेफ्ट साइडचे सेकंडरी ब्रॉन्कस आहेत ते किती असणार आहेत? 2 इन नंबर. राइट साइडला 3 सेकंडरी ब्रॉन्कस असणार आणि लेफ्ट साइडला 2 सेकंडरी ब्रॉन्कस असणार. त्याच्यानंतर परत डिव्हाईड होतात आणि हे काय होतात? टर्शियरी ब्रॉन्कसमध्ये कन्व्हर्ट होतात. आणि इकडे पण डिव्हाईड होणार ते आणि टर्शियरी ब्रॉन्कसमध्ये कन्व्हर्ट होतात. टर्शियरी ब्रॉन्कस राइट साइडला किती असतात? तर 10 असतात. 10 इन नंबर. 10 इन नंबर.
आणि टर्शियरी ब्रॉन्काइट लेफ्ट साइडला किती असणार? 8 इन नंबर. आता टर्शियरी ब्रॉन्कस तुमचे फर्दर परत डिव्हाईड होणार. दोन्ही पण साइडला टर्शियरी ब्रॉन्कस परत डिव्हाईड होणार आणि काय फॉर्म करणार? ब्रॉन्क्युल्स फॉर्म करणार. ब्रॉन्क्युल्स. काय करणार? ब्रॉन्क्युल्स फॉर्म करणार. दोन्ही पण साइडनी डिव्हाईड होणार आणि काय करणार? ब्रॉन्क्युल्स फॉर्म करणार. ब्रॉन्क्युल्स किती नंबरमध्ये असतात? एन नंबरमध्ये असतात. खूप सारे ब्रॉन्क्युल्स आपल्या लंग्समध्ये असतात. त्याच्यानंतर हा जो राइट प्रायमरी ब्रॉन्कस आहे, हा थोडासा कसा असतो? वाइडर असतो आणि कसा असतो? शॉर्ट असतो. आणि हा जो असतो लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस हा कसा असतो? नॅरो असतो. आणि जेव्हा जर आपला एखादा फॉरेन पार्टिकल जो आहे, तो नोजमधून पण एस्केप झाला आणि एपिग्लॉटिसने पण त्याला एस्केप जर केलं आणि जर तो आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये गेला, तर तो कुठे जाणार? जिकडे जो पार्ट वाइडर आहे, त्या पार्टकडे जाणार आणि काय होणार? ते लॉज होणार. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लंग्स डायग्राम दाखवतो. हा तुमचा ट्रकी आहे आणि हे बघा इथून हे काय आहे? प्रायमरी ब्रॉन्कस आहे. कुठला? राइट प्रायमरी ब्रॉन्कस. हा जो आहे तो राइट प्रायमरी ब्रॉन्कस आहे आणि हा जो आहे तो काय आहे? लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस आहे. पण हा कसा आहे? याचं डायमीटर बघा तुम्ही. याचं डायमीटर कसं आहे? नॅरो आहे आणि याचं डायमीटर काय आहे? थोडंसं वाइडर आहे. पण जेव्हा एखादा फॉरेन पार्टिकल्स जर आला, तर तो काय होणार? फॉरेन पार्टिकल्स इकडे न जाता डायरेक्ट या साइडला जाणार हां आणि इकडे डिस्लॉज होणार आणि इकडे काय होणार? डिस्लॉज होणार आणि ते आपण याला काय म्हणतो? ॲस्पिरेशन म्हणतो. आणि याच फिनॉमिननला आपण काय म्हणतो? ॲस्पिरेशन म्हणतो. मग ॲस्पिरेशनचे जे चान्सेस असतात, ॲस्पिरेशन चान्सेस आर हाय इन राइट लंग. राइट लंगमध्ये काय असतात तुमचे? ॲस्पिरेशनचे चान्सेस जास्त असतात आणि लेफ्ट लंगमध्ये तुमचे ॲस्पिरेशन चान्सेस हे खूप कमी असतात. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? जो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक होता, T5 ला डिव्हाईड होतो. T5 ला डिव्हाईड झाल्यानंतर त्याचे राइट साइड आणि लेफ्ट साइड असे दोन्ही साइडला प्रायमरी ब्रॉन्कस निघतात. प्रायमरी ब्रॉन्कस परत डिव्हाईड होतात. टर्शियरी ब्रॉन्कस क्रिएट होतं. टर्शियरी ब्रॉन्कस परत डिव्हाईड होतं. सेकंडरी ब्रॉन्कस क्रिएट होतं. सेकंडरी ब्रॉन्कस परत डिव्हाईड होतं आणि टर्शियरी ब्रॉन्कस बनतात. टर्शियरी ब्रॉन्कस परत डिव्हाईड होतं आणि ब्रॉन्क्युल्स बनतात. इथपर्यंत आपण बघितलं. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ब्रॉन्क्युल्सपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. त्यानंतर मी काय सांगितलं होतं, की राइट लंगला 3 लोब असतात आणि लेफ्ट लंगला 2 लोब असतात. म्हणून सेकंडरी जे ब्रॉन्क्युल्स असतात, ते राइट साइडला 3 असतात आणि लेफ्ट साइडला फक्त 2 असतात. का 2 असतात? कारण लेफ्ट साइडला फक्त 2 जे आहेत ते लोब्स आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं, की सेकंडरी टर्शियरी जेव्हा फॉर्म होतं, तेव्हा राइट साइडला 10 असतात टर्शियरी ब्रॉन्कस आणि लेफ्ट साइडला 1 टर्शियरी ब्रॉन्कस असतात. त्याच्यानंतर मग ते परत डिव्हाईड होतात टर्शियरी ब्रॉन्कस आणि काय करतात? ब्रॉन्क्युल्स फॉर्म करतात. ठीक आहे. मग आता ब्रॉन्क्युल्स जेव्हा फॉर्म होतात, तेव्हा काय होतं? ब्रॉन्क्युल्स जेव्हा फॉर्म होतात, ब्रॉन्क्युल्स काय होतात? परत डिव्हाईड होतात. ब्रॉन्क्युल्स परत काय करतात? डिव्हाईड होतात आणि काय करतात? ते परत त्यांचे छोटे-छोटे जे हे आहेत स्ट्रक्चर जे आहेत, ते बनतात. त्याच्यानंतर ब्रॉन्क्युल्स डिव्हाईड होऊन काय बनतं? टर्मिनल ब्रॉन्क्युल्स बनतात. टर्मिनल ब्रॉन्क्युल्स बनतात. टर्मिनल ब्रॉन्क्युल्सचं डायमीटर किती असतं? 1 mm असतं. ठीक आहे. 1 mm चे डायमीटर असतं. त्याच्यानंतर मग परत ते टर्मिनल ब्रॉन्क्युल्स डिव्हाईड होऊन काय बनतात? रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स बनतात. रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स बनतात. याचं डायमीटर किती असतं? 0.5 mm. डायरेक्ट काय होणार? हाल्फ होतं. त्याच्यानंतर परत रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स डिव्हाईड होऊन काय बनतात? अल्व्हिओलार डक्ट बनतात आणि अल्व्हिओलार डक्ट होऊन काय होतं? अल्व्हिओलार सॅक. अल्व्हिओलार सॅक आणि मग नंतर आपल्याला काय बघायला मिळतं? अल्व्हिओला हे आपलं फायनल स्ट्रक्चर जे आहे, जिथं ॲक्चुअल एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर्स. ॲक्चुअल एक्सचेंज ऑफ द गॅसेस कुठं होतं? तर हे अल्व्हिओलाला होत असतं. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहोत? हे जे पूर्ण जो पाथवे आहे, ठीक आहे. हा जो पूर्ण पाथवे आहे ब्रॉन्क्युल्स, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, अल्व्हिओलार डक्ट्स, अल्व्हिओलार सॅक आणि अल्व्हिओलम. हा जो आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? बायफर्गेशन करणार आहोत. तर टर्मिनल ब्रॉन्क्युल्स जो आहे, हा आपला टर्मिनल ब्रॉन्क्युल्सचा पार्ट आहे. टर्मिनल ब्रॉन्क्युल्स पासून जो जो वरचा पार्ट होता सगळा आपला पूर्ण वर, कुठं?
ब्रॉन्क्यूल मग टर्शियरी ब्रॉन्क्यूल. ब्रॉन्क्यूलच्या अगोदर काय ना टर्शियरी त्याच्यानंतर काय येणार सेकंडरी, मग येणार प्रायमरी, मग तुमचा ट्रकिया, मग तुमचं लॅरिंक्स, मग तुमचं फॅरिंक्स आणि हा नोज. हा जो इथपर्यंतचा पूर्ण जो मागचा पूर्ण रिव्हर्स पॅसेज आहे, इथे काय होत नाही, गॅसियस एक्सचेंज बिलकुल होत नाही. गॅसियस एक्सचेंज होत नाही. ते फक्त काय असते एक, आणि त्या गॅसियस एक्सचेंज होत नाही, पण तिथे सम अमाउंट ऑफ एअर असते. जे काही एअर ट्रॅप्ट असते. एअर काय असते? ट्रॅप्ट असते आणि त्याच एअरला आपण काय म्हणतो? डेड स्पेस म्हणतो. डेड स्पेस म्हणतो. हा किती असतो? अबाउट 150 ml हा डेड स्पेस असतो. त्याला आपण डेड स्पेस का म्हटलेला आहे? कारण तो कुठल्याही गॅसियस सेक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. मग आपण टर्मिनल ब्रॉन्क्युल्स पासून जे पुढे आहे, ठीक आहे? म्हणजे रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, अल्व्होलार डक्ट, अल्व्होलार सॅक आणि अल्व्होलार. हा जो पार्ट आहे, तो काय करतो? गॅसियस सेक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो. म्हणून आपण याला काय म्हणतो? ॲक्चुअल गॅसियस सेक्शन जे आहे, ते होत असतं कुठं? रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स पासून पुढं. आणि हा जो टर्मिनल ब्रॉन्क्युल्सचा पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिशनल झोन म्हणतो. म्हणजे याच्यापासून इकडं गॅसियस सेक्शन होत नाही, त्याच्यापासून पुढे गॅसियस सेक्शन होत असतं. असं आपण त्याला ट्रान्झिशन झोन असं म्हणतो. ठीक आहे? त्यानंतर आपण काय बघणार आहोत, जो ब्रॉन्काय आहेत, ठीक आहे? ब्रॉन्काय जे आहेत, ब्रॉन्काय ब्रॉन्काय हॅज इलिया. इलिया म्हणजे काय? हेअर लाइक प्रोजेक्शन्स असतात. हेअर लाइक प्रोजेक्शन्स असतात. हेअरपेक्षा खूप स्मॉल असतात. पण हेअर लाइक असे छोटे प्रोजेक्शन असतात. ते काय करतात? हेअर लाइक्स ब्रॉन्काय हॅज सिलिया व्हिच वाइप ऑफ फॉरेन पार्टिकल्स फॉरेन particles entering 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 in entering in lungs entering in lungs and then then reverse back towards larynx. ते जे ब्रॉन्कस असतात, हे तुमचे समजा ब्रॉन्कस आहेत, कुठला पण ब्रॉन्कस असेल आणि काय असतात छोटे सिलिया असतात. ठीक आहे. असा एखादा जर फॉरेन पार्टिकल्स इथे आला, तर ह्या सिलिया काय करतात, सिलियाची मूव्हमेंट अशी या साइडला होते थोडी, रिव्हर्स साइडला. त्या सिलिया अशा नेहमी हलत हलत असणार. मग हा जो पार्टिकल आहे, हा इथून येते, इथून येते, इथून येते. असं काय होणार? रिव्हर्स इकडे टुवर्ड्स टुवर्ड्स कुठे जाणार? लॅरिंक्स जाणार. टुवर्ड्स लॅरिंक्स हा असं तुमचं ते जे सिलिया आहे, त्या आहे ना फॉरेन पार्टिकल्सला बाहेर टाकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या टर्मिनल ब्रॉन्किल्स होत्या, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स होत्या, तिथून पुढं कुठपर्यंत? अल्व्हिओलायपर्यंत. अल्व्हिओलायपर्यंत काय नसतात? म्युकस सेल्स नसतात. म्युकस सेल्स नसतात. म्हणजेच काय नसतात? गॉबलेट सेल्स अब्सेंट असतात. का? कारण तिथे आपल्याला म्युकसची काही गरज नाही. कारण एअरचं जे वॉर्मिंग अप व्हायचं होतं, ते आपलं अगोदरच झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो डेड स्पेस आहे, तो बघितला होता आपण. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? डेड स्पेस बघितला होता. डेड स्पेस कुठे बघितला होता आपण? कुठपासून कुठपर्यंत? टर्मिनल ब्रॉन्किस पासून वरपर्यंत आपण सगळा डेड स्पेस बघितला होता. आणि खाली जो टर्मिनल ब्रॉन्किसच्या नंतरचा जो पार्ट आहे, तो आपण काय बघितला होता? गॅसेस सेक्शनमध्ये पार्टिसिपेट करणारा पार्ट जो आहे, तो कुठला आहे? टर्मिनल ब्रॉन्किसच्या नंतर आहे. टर्मिनल ब्रॉन्किसच्या अगोदर गॅसेस सेक्शन होतं का? तर नाही होत. ठीक आहे. टर्मिनल ब्रॉन्किसच्या अगोदर सिलिया असतात का? तर हो असतात. टर्मिनल ब्रॉन्किसच्या अगोदर गॉबलेट सेल असतात का? ज्या की म्युकस प्रोड्यूस करतात? असतात का? तर हो असतात. टर्मिनल ब्रॉन्किसच्या नंतर असतात का? तर नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डेड स्पेसची कन्सेप्ट बघितली होती. डेड स्पेस किती असतो? 150 ml असतो. इथपर्यंत झालं आपण. त्याच्यानंतर आपण काय बघणार होता? तो मोस्ट इम्पोर्टंट पार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टमच्या अनाटॉमी मधला, तो म्हणजे अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय जिथं की ॲक्चुअल गॅसियस चेंज टेक्स प्लेस. अल्व्हिओलायमध्ये ना ॲक्चुअल गॅसियस एक्सचेंज होत असतं. मोस्ट ऑफ द तुमचं जे गॅसियस एक्सचेंज होणार आहे, ते अल्व्हिओलायमध्ये. का होणार आहे? कारण अल्व्हिओलायला खूप रिच ब्लड सप्लाय असतो. ही जी तुमची अल्व्हिओलाय असणार, ठीक आहे. हे अशा क्लस्टर्समध्ये असतात. अशा क्लस्टर्समध्ये अल्व्हिओलाय असतात. हं. त्याची एकाची अल्व्हिओलार डक्ट, ही अल्व्हिओलार डक्ट असणारी तुमची अल्व्हिओलार सॅक असणार. ठीक आहे. आणि ह्या अल्व्हिओलारच्या तिथे
तुम्हाला पूर्ण जो आहे तो ब्लड सप्लाय तुम्हाला मिळणार. आणि आर्टेरियल ब्लड सप्लाय पण असतो आणि व्हेनस ब्लड सप्लाय पण असतो. व्हेनस ब्लड सप्लाय काय करायला आलेला असतो तिथे? ऑक्सिजन घ्यायला आलेला असतो आणि कार्बन डायऑक्साईड द्यायला आलेला असतो. आणि आर्टेरियल ब्लड सप्लाय काय करायला आलेला असतो? ऑक्सिजन घेऊन झालेला असतो. इकडून असा व्हेनस ब्लड सप्लाय येतो. फक्त डायग्रामसाठी सांगतोय मी हा. हा व्हेनस ठीक आहे. हा व्हेनस सप्लाय आहे. हा अल्व्होलारकडे येतो आणि हा तुमचा आर्टेरियल सप्लाय आहे, जो अल्व्होलारपासून दूर जातो. इथून काय याच्यामध्ये काय असणार आहे, CO2 जास्त असणार आहे. CO2, CO2, CO2 पूर्ण CO2 असणार. मग हे CO2 काय होणार, हा अल्व्होलार घेणार आणि जे वरून आपण ऑक्सिजन इनहेल केलेला आहे, तो ऑक्सिजन काय करणार इकडे देणार आणि मग इथं पूर्ण O2 पूर्ण ह्या आर्टेरियल ब्लडमध्ये पूर्ण O2 देण्याचं काम जे आहे ते इथे होत असतं. म्हणून ॲक्चुअल जे तुमचं ब्लड गॅसेस एक्सचेंज होत असतं ब्लडसोबत, त्याला आपण काय म्हणतो आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. आठवलं का? आपण स्टार्टिंगला सांगितलं होतं एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन. जे एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे ॲक्चुअली कुठे होत असतं? तर तुमच्या अल्व्होलायमध्ये होत असतं. ठीक आहे. मग हे अल्व्होलायमध्ये सर्वात जास्त काय होतं? कारण अल्व्होलार जे आहे तुमच्या नंबर्समध्ये बघायला गेलं तर 300 मिलियन पेक्षा जास्त तुमच्या 300 मिलियन पेक्षा जास्त तुमच्या काय आहेत? अल्व्होलार आहेत. आणि त्या एवढ्या कंजेस्टेडली अशा लंग्समध्ये फिट केल्या गेलेल्या आहेत. एवढ्या नॅरो स्पेसमध्ये त्या बसवल्या गेलेल्या आहेत. ते 70 मीटर स्क्वेअर ठीक आहे. 70 मीटर स्क्वेअरचा जो एरिया आहे, ते करून काय करू शकतात? ऑक्युपाय करू शकतात. 70 मीटर स्क्वेअर म्हणजे तुमचा एक टेनिस कोर्ट ठीक आहे. टेनिस कोर्ट एवढी जागा, तर आपण टेनिस खेळू शकतो तेवढा मोठा जो ग्राउंड असतो, तर आणि जर आपण असं अल्व्होला एक अशी आपण जर अंतरून ठेवली, तर हे तुमच्या टेनिस कोर्टची एवढी जागा ती ऑक्युपाय करू शकतं. एवढे मोठे तुमचे अल्व्होलार असतात. ठीक आहे. अल्व्होलारची डायग्राम बघा. हे तुमचे अल्व्होलार सॅक्स आहेत. जे छोटे तुम्हाला बघायला मिळतात ते काय अल्व्होलार सॅक्स आहेत. त्यानंतर इथे जे पूर्ण ब्लड कॅपिलरीजचं नेटवर्क आहे. हे तुमची वेन आहे. ती काय करते? डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येते. ही आर्टरी आहे. ती काय करते? ऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जात आहे. कुठे घेऊन जात आहे? हार्टकडे घेऊन जात आहे. आणि ही काय करत आहे? ऑर्गन्स कडून व्हेनस ब्लड घेऊन आलेला आहे. ठीक आहे. हे काय तुमचे? हे काय तुमच्या अल्व्होलार डक्ट्स आहेत. हे अल्व्होलार डक्ट आहेत. ओके. हे अल्व्होलार डक्ट आहे. हे कुठले आहे? रेस्पिरेटरी डक्ट आहेत. आणि हे तुमच्या अल्व्होलार सॅक्स आहेत. ह्याचं पूर्ण ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क असतं आणि तिथे ॲक्चुअल गॅसेसचं एक्सचेंज जे आहे ते होत असतं. आता जेव्हा आपण अल्व्होलाय बघतोय, तर अल्व्होलायमध्ये आपण काय बघतोय, की टाइप्स ऑफ सेल असतात. टाइप्स ऑफ सेल्स इन अल्व्होला. कुठल्या टाइप्स ऑफ सेल्स असतात अल्व्होलायमध्ये? तर आपण टाइप 1 सेल, नंतर बघणार आहोत आपण टाइप 2 सेल, त्यानंतर आपण बघणार आहोत टाइप 3 सेल. एवढं अल्व्होलायचे टाइप ऑफ सेल बघल्याच्या नंतर आपण काय करणार, बाकीचा जो पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. अल्व्होलायचे टाइप्स बघल्याच्यानंतर आपण याच्यावरचे आत्तापर्यंत जेवढा पार्ट शिकून झालाय, त्याच्यावरचे MCQ बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो उरणार आहे, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत, कारण लेक्चर खूप मोठं होणार आहे. तर आपण टाइप सेलमध्ये काय बघणार आहोत आपण? टाइप ऑफ सेल्समध्ये आपण काय करणार? टाइप 1 सेल, टाइप 2 सेल आणि टाइप 3 सेल. टाइप 1 सेल काय असतात? ॲक्चुअल गॅसेस सेक्शनमध्ये ॲक्चुअल गॅसेस एक्सचेंजमध्ये पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. ॲक्चुअल गॅसेस एक्सचेंजमध्ये पार्टिसिपेट करतात. ते कुठं असतात? ॲक्चुअल गॅसेस एक्सचेंज कुठं होणार आहे? अल्व्होलारच्या वॉल्सला होणार आहे. वॉल्स ऑफ अल्व्होला. वॉल्स ऑफ अल्व्होलाला प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्या टोटल सेल आहेत. टाइप 1, टाइप 2, टाइप 3 टोटल सेल आहेत. त्यापेक्षा 90% प्लस 90% हो, कुठल्या आहेत तुमच्या टाइप 1 सेल आहेत आणि जे बाकीचे 10% आहे त्या टाइप 2 आणि टाइप 2 आणि टाइप 3 ज्या सेल आहेत त्या उरलेल्या 10% मग येतात. त्यानंतर टाइप 2 सेल्स ज्या आहेत त्या काय करतात? टाइप 2 सेल्स काय करतात? सिक्रेट अल्व्होलार अँड सर्फॅक्टंट. अल्व्होलार फ्लुइड्स आणि सर्फॅक्टंट सिक्रेट करतात. तर सर्फॅक्टंट काय आहे? सर्फॅक्टंट काय आहे? तर सर्फॅक्टंट एक असं फॉस्फोलिपिड्स आहेत. फॉस्फोलिपिड्स आहेत आणि आणि लायपो लायपोप्रोटीन्स आहेत. फॉस्फोलिपिड्स आहेत आणि लायपोप्रोटीन्स आहेत.
त्यामध्ये कुठले असतात फॉस्फोलिपिड आणि लायपोप्रोटीन्स असतात. त्याला आपण काय म्हणतो स्फिंगोमायसिन आणि स्फिंगोमायसिन आणि लेशमायसिन असे एल आणि एस असे 2 प्रकारचे त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड्स आणि लायपोप्रोटीन्स हे आपल्याला बघायला मिळतात. कुठं? टाइप 2 सेलमध्ये. तर हे सर्फेक्टंट जे आहे ते काय करतं? सर्फेक्टंटचं काय काम आहे? ते टू रिड्यूस सरफेस टेन्शन सरफेस टेन्शन अँड प्रिव्हेंट अल्व्हिओलाय फ्रॉम कोलॅप्सिंग प्रिव्हेंट अल्व्हिओलाय फ्रॉम कोलॅप्सिंग. जर समजा एखाद्या अडल्ट आहे, अडल्टमध्ये जर सर्फॅक्टंट्सची डेफिशियन्सी झाली, तर त्या अडल्टला कुठला अॅक्यूट रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम किंवा अडल्ट रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा होतो. का होतो? कारण त्याच्या अल्व्हिओलाय जे आहेत, अल्व्हिओलाय त्या होतात कोलॅप्स होतात. याला आपण काय म्हणतो? ॲटलेक्टॅसिस सुद्धा म्हणतो. हे जे प्रीमॅच्युअर बेबीज असतात, अजून एक लिहून घ्या सबटायटलबद्दल. जे प्रीमॅच्युअर बेबी असतात, प्रीमॅच्युअर बेबी जे असतात त्यांच्यामध्ये सर्फॅक्टंटची डेफिशियन्सी बघायला मिळते. म्हणून आपल्याला जेव्हा कळतं की एखादी मदर जी आहे ती प्रीमॅच्युअरली डिलिव्हर होणार आहे. एखादी मदर जी आहे ती प्रीमॅच्युअरली डिलिव्हर होणार आहे. हे जेव्हा आपल्याला माहीत असतं, तेव्हा आपण काय करतो त्या मदरला इंजेक्शन डिक्लोमिथॅझोल आणि इंजेक्शन डेक्झामेथॅसोन ते आपण मदरलाच देतो जेणेकरून जी सर्फॅक्टंटची डेफिशियन्सी आहे ती बच्चूमध्ये होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत टाइप 3. टाइप 2 बघितलं आपण. टाइप 3 आपण काय बघणार आहोत अल्व्हिओलार सेल्स बघूया. टाइप 3 अल्व्हिओलार सेल्स जे आहेत, टाइप 3 अल्व्हिओलार सेल्स जे आहेत, त्या काय करतात? डिफेन्सचं काम करतात. डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतात. डिफेन्स मेकॅनिझम कुठलं? तर लोकल डिफेन्स मेकॅनिझम काय करतात? ते कशाद्वारे करतात? त्याच्यामध्ये काय असतात? मॅक्रोफेजेस आणि फॅगोसायटिक सेल. मॅक्रोफेजिक आणि फॅगोसायटिक सेल असतात. फॅगोसायटिक सेल आणि मॅक्रोफेज सेल काय करतात? की जे एखादा ऑर्गॅनिझम आला असेल किंवा एखादा पॅथोजन जर तिथे आला असेल, तर त्याला फॅगोसायटिक सेल काय करतात? जुळवून घेण्याचं काम करतात, नियंत्रित करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. तर अल्व्हिओलायमध्ये आपण परत एकदा रिवाइज करूया. अल्व्हिओलायमध्ये आपण काय-काय बघितलं होतं? ते काय आहे अल्व्हिओलाय काय? ॲक्चुअल गॅसेस एक्सचेंजचं तिथं मेकॅनिझम होत असतं. तिथं ॲक्चुअल गॅस एक्सचेंज एवढं जास्त प्रमाणात काय होतं? कारण तिथं कॅपिलरी नेटवर्क असतं. त्यानंतर तिथं ब्लडचा सप्लाय रिच असतो. त्यामुळे आणि वॉल्स ज्या असतात त्या सिंगल लेयर्ड वॉल असतात. अल्व्हिओलायच्या वॉल जे असतात ते सिंगल लेयर्ड वॉल असतात. त्याच्यामुळे जेवढे जास्त लेयर असणार तेवढं तिथं काय असणार? ते थिक वॉल असणार आणि थिक वॉलमधून एअरचं डिफ्युजन होणं, एअरचं ट्रान्सपोर्ट होणं डिफिकल्ट जातं. पण तेच जर सिंगल लेयर असेल, तर एअरचं जे ट्रान्सफर आहे ते काय होतं? यासाठी मदत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, की अल्व्हिओलायमध्ये टाइप 1, टाइप 2, टाइप 3 असे 3 टाइपचे सेल असतात. टाइप 1 सेल जे आहे ते गॅसेस सेक्शनमध्ये पार्टिसिपेट करतं आणि टाइप 2 सेल जे आहे ते सर्फॅक्टंट बनवतं आणि तिथलं फ्लुइड बनवतं. कुठल्या अल्व्हिओलार फ्लुइडमध्ये कुठलं फ्लुइड बनतं? अल्व्हिओलार फ्लुइड बनवतं आणि सर्फॅक्टंट बनवतं. सर्फॅक्टंट काय आहे? फॉस्फोलिपिड आणि लायपोप्रोटीन्स आहेत. स्फिंगोमायसिन आणि लेसिथिन असे 2 प्रकारचे आपल्याकडे सर्फॅक्टंट जे आहे ते असतात. आणि ते जर कमी झाले तर काय होतं ॲटलेक्टॅसिस होतं आणि प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये त्याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आपण काय करतो, आपल्याला जे माहिती आहे, ती मदर प्रीमॅच्युअरली डिलिव्हर होणार आहे, तिला आपण अगोदरच इंजेक्शन डिक्लोमिथाझोन किंवा इंजेक्शन डेक्झामेथाझोन हे आपण देत असतो. त्यानंतर टाइप 3 सेल जे आहेत, ते आपल्याला माहिती आहे की काय करतात, डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतात आणि मग त्याच्या कुठल्या सेल असतात मॅक्रोफेज आणि पॅगोसायटिक सेल. इथपर्यंत आपला काय झालं आहे, थिअरी पार्ट जो आहे थिअरी पार्ट जो आहे तो आपला संपलेला आहे. थिअरी पार्टच्या काय सगळ्यांना काय करायचे आहेत, नोट्स बनवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. विदाऊट नोट्स तुम्ही नुसतं कीर्तन ऐकल्यासारखं ऐकायचं नाही. नोट्स ह्या खूप इम्पोर्टंट असतात तुमच्या रिव्हिजनच्या वेळेस. नंतर तुम्ही हा माझा पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ बघू शकत नाही. पण मी हे जे सगळे नोट्स दिलेले आहेत तुम्हाला, हे तुम्ही बेअरली 10 मिनिट्समध्ये आरामात वाचू शकता. 10 मिनिट्समध्ये फक्त तुम्हाला मेन पॉइंट लिहून घ्यायचे आहेत किंवा असे पॉइंट लिहून घ्यायचे जे तुम्ही अगोदर कधीच ऐकलेले नाहीये. ठीक आहे. नोट्स बनवल्याशिवाय तुमचं रिव्हिजन हे होणार नाही आणि सगळ्यांनी स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत. दुसऱ्याच्या नोट्सवरून अभ्यास हा होत नसतो. ठीक आहे. त्यामुळे नोट्स आपल्या लेक्चरमध्ये कंपल्सरी आहेत. विदाऊट पेन पेन आणि कॉपीशिवाय कोणीही बसायचं नाही. तर झोपून-झोपून व्हिडिओ कोणीही बघायचे नाही. असं ॲक्टिव्ह राहून तुम्हाला व्हिडिओ करायचे आहेत. आपल्या क्लासमध्ये जोक्स वगैरे काही नसतात. त्यामुळे आपल्या क्लासमध्ये फक्त नॉलेज अगेन नॉलेज एवढंच असतं. ठीक आहे. तर एम-सी-क्यू सुरू करूयात. आपला फर्स्ट एम-सी-क्यू आहे. करीना इज सिच्युएटेड ॲट. करीना कुठे असते? तिच्या घरी असते. ठीक आहे.
करीना कुठं असते? तिच्या घरी असते. ऑप्शनमध्ये आहे का? नाही. T3, T4, T5, T6 काहीतरी वेगळंच लिहिलंय बाबा. हे करीना कुठला आहे? हा आपला ट्रकिया होता. ट्रकिया कुठं बायफर्गेट होतो. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? करीना असा म्हणतो. आणि करीना कुठं असतो? T1 ला असतो, T3 ला असतो, T3 ला असतो, T4 ला असतो, T5 ला असतो की कुठं असतो? हे आपल्याला क्वेशनमध्ये विचारलेलं आहे. तर हा आपला जो ट्रकिया आहे, तो जिथे बायफर्गेट होतो, तो त्या पॉइंटला आपण करीना म्हणतो आणि करीना कुठं असतो? T5 ला असतो. त्याच्यानंतर बायफर्गेट होऊन या साइडला राइट लंग आहे, या साइडला लेफ्ट लंग आहे. हे प्रायमरी राइट प्रायमरी ब्रॉन्कस आणि या साइडला लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस. ठीक आहे. असं क्रिएट होत असतं. याचा आन्सर काय आहे? T4 हे मोर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे आपलं लेंथ ऑफ अडल्ट ट्रकिया इज. ऑप्शन आहेत 6 ते 8 सेंटीमीटर, 8 ते 10 सेंटीमीटर, 11 ते 13 सेंटीमीटर आणि 14 ते 15 सेंटीमीटर. तर ट्रकियाची लेंथ मी किती सांगितली होती? 12 सेंटीमीटर ट्रकियाची लेंथ आहे. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे सायनसेस आर. सायनसेस काय आहेत? कॅव्हिटीज इन नेझल बोन, चेंबर कंटेनिंग व्हिट्रस ह्युमर इन आय, चेंबर प्रोड्युसिंग वॅक्स ऑल ऑफ द अबोव्ह. सायनसेस काय म्हटलं होतं मी? हे तुमची नेझल कॅव्हिटी, हे तुमचं नोज आहे, ठीक आहे? हे तुमचं नोज आहे. या नोजच्या बाजूला जे तुमचे सायनसेस होते, ठीक आहे? नोजच्या बाजूला जे तुमचे सायनस होते, किती होते? 4 पेअर्समध्ये होते आणि टोटल 8 सायनस होते. 4 पेअर्स कुठले-कुठले होते? फ्रंटल, स्फेनॉइड, इथेमॉइड आणि मॅक्सिलरी. कुठले होते? 4 सायनस पॅरानेझल सायनसेस 4 पेअर्स होते. ते काय आहेत? कॅव्हिटीज आहेत, ठीक आहे? कॅव्हिटीज आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपल्याला? कॅव्हिटीज इन नेझल बोन. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपल्याला? कॅव्हिटीज इन नेझल बोन. बरोबर वाटते का? तर ठीक आहे, बरोबर वाटते. पण नेक्स्ट ऑप्शन मला वाचायचं आहे. चेंबर कंटेनिंग व्हिट्रस ह्युमर इन आय. आयचा जो चेंबर्स असतात एक अँटेरियर असतो, ठीक आहे? एक पोस्टेरियर असतो. दोन्हीमध्ये पण काय असतात? फ्लुइड फील्ड सॅक्स असतात. त्याला आपण काय म्हणत असतो? ह्युमरस असं म्हणतो. व्हिट्रस ह्युमरस. जो पोस्टेरियर असतो त्याला आपण काय म्हणतो? व्हिट्रस ह्युमरस असं म्हणतो. पण हे आय रिलेटेड आहे, ठीक आहे? या पॅरानल सायन्सचा काही संबंध नाही. चेंबर प्रोड्युसिंग वॅक्स आहे का? तर नाही. ऑल ऑफ द अबोव्ह आहे का? हे पण नाही. तर ऑप्शन ए काय असणार फक्त करेक्ट असणार आहे. So आपलं tracheostomy is usually performed between the tracheal rings of cartilages of second and third and fourth and fifth and anywhere असे आपले ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर आपण tracheostomy थोडंसं बघणार. एकदम थोडक्यात बघणार आहोत आपण. कारण हे आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. आपण हा क्वेश्चन बघू जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आपण बघू. ठीक. tracheostomy म्हणजे काय आहे? ओपनिंग आहे. ओपनिंग पण प्रक्रिया ठीक आहे. स्टोमा म्हणजे काय? स्टोमा म्हणजे काय? ओपनिंग. स्टोमा म्हणजे काय? ओपनिंग. कुठला स्टोमा? ट्रकिओस्टोमा. म्हणजे काय? ट्रकियाची ओपनिंग. गॅस्ट्रोस्टोमा असेल तर काय? गॅस्ट्रो गॅस्ट्रोस्टोमा असेल तर काय? पोटाची ओपनिंग. ठीक आहे? पोट. ते आपलं हे आहे स्टमकची ओपनिंगला आपण काय म्हणतो? गॅस्ट्रोस्टोमा असं म्हणतो. मग हे ट्रकिओस्टोमी जे आहे ते आपण का करतो? ओपनिंग क्रिएट का करतो? मेन कॉज काय आहे? जर समजा तुमचं ऑक्सिजनेशन जे आहे, ते प्रॉपर होत नसेल. प्रॉपर न होण्याचं कारण काय असू शकतं? पेशंट अनकॉन्शियस आहे. पेशंटचा जो रिस्पिरेटरी ट्रॅक आहे तो पॅरालाईज झालेला आहे. आपण काय करतो? हा जो ट्रकिया आहे, याच्या बरोबर आपण काय करतो? एक ओपनिंग करतो आणि तिथून आपण काय करतो? एक पाईप टाकतो. ठीक आहे. ती पाईप टाकून आपण काय करतो? डायरेक्ट ऑक्सिजन डायरेक्ट लंग्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. मग जो आपला जो अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक जो होता, जो की नेझल कॅव्हिटी नोज, नेझल कॅव्हिटी, सेंट्रल फॅरिंक्स, लॅरिंक्स हे जे सगळं जे होतं, ते काय होणार? डायरेक्ट बायपास होणार आणि आपण काय करणार? डायरेक्ट ट्रकिया थ्रू ओपनिंग करून काय करणार? पेशंटला ऑक्सिजन देऊ शकतो. जेणेकरून पेशंटचे ऑक्सिजनेशन जे आहे, ते मेंटेन राहील. तर हे जे आपण ट्रकोस्टॉमीची ओपनिंग करतो, ते आपण युज्युअली सेकंड अँड थर्ड सेकंड अँड थर्ड जे ट्रकियल रिंग आहे मध्ये आपण करत असतो. ऑप्शन ए जो आहे सेकंड अँड थर्ड करेक्ट आन्सर. नंतर लिहिता येतं फंक्शन ऑफ नेझल कॅव्हिटी आर फॉलोइंग एक्सेल. असं कुठलं नेझल कॅव्हिटीचं खाली दिलेलं फंक्शन आहे जे की नाही आहे. एक्सेप्ट म्हटलेलं आहे. एक्सेप्ट वाचायचं नेहमी. वॉर्मिंग ऑफ इन्स्पायर्ड एअर टू बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचरला वॉर्म करतं का नेझल कॅव्हिटी? तर हो करतं. ह्युमिडिफाय द एअर अप टू 100% सॅच्युरेशन एअरला ह्युमिडिफाय करतं का? तर हो करतं. रिमूव्हल ऑफ पार्टिक्युलर मॅटर ऑफ एअर करतं का? तर हो करतं. कसं करतं? फेसच्या माध्यमातून रिमूव्हल ऑफ पार्टिक्युलर ऑफ मॅटर होत असतं. जे काही फॉरेन बॉडीज आहेत ते जाऊ देत नाही. डिसइन्फेक्ट द एंटरिंग इन डिसइन्फेक्ट द एअर एंटरिंग इंटू द लंग्स.
एअर जात आहे आत, आपलं डिसइन्फेक्ट करण्याचं काम होत असते का? तर हे काम नोजद्वारे किंवा nasal कॅव्हिटीद्वारे होत नाही. ऑप्शन डी जो आहे आपला, तो करेक्ट आन्सर आहे. रिंग्स फाउंड ऑन ट्रकिया आर डॅश इन नंबर्स. ट्रकिया जो आहे आपला, त्या ट्रकियावर किती सी शेप्ड रिंग्स असतात? किती सी शेप्ड रिंग असतात? रिंग कसे असतात? सी शेप्ड असतात. ठीक आहे. हे मी सांगितलं तुम्हाला. ते असं सांगितलेलं मी तुम्हाला 16 ते 20 इन नंबर्स असतात. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ऑप्शन काय आहेत आपले 8 ते 10, 5 ते 7, 16 ते 20 आणि 10 ते 13. सी ऑप्शन जो आहे आपला तो 16 ते 20 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द कार्टिलेज दॅट कंप्लीटली एन्सर्कल द लॅरिंग्ज विथ द नॅरो पार्ट anteriorly and the broad part posteriorly is called. असला कुठला कार्टिलेज आहे आणि तो कुठं प्रेझेंट आहे? लॅरिंग्समध्ये प्रेझेंट आहे आणि त्याचा नॅरो पार्ट जो आहे तो अँटेरियरली आहे आणि ब्रॉड पार्ट जो आहे तो पोस्टेरियरली आहे. ठीक आहे. हे तुमचा लॅरिंक्स आहे. हा तुमचा अँटेरियर व्ह्यू आणि हा तुमचा पोस्टेरियर व्ह्यू. असला कुठला आहे की जो पोस्टेरियरली तुम्हाला जास्त दिसतो आणि अँटेरियर तुम्हाला खूप कमी बघायला मिळतो. असला लॅरिंक्समधला कुठला कार्टिलेज आहे? ऑप्शन आहे तुमचा थायरॉइड कार्टिलेज, रिकॉइड कार्टिलेज, आर्टिनॉल कार्टिलेज आणि एपिग्लॉटिस. तर मी जेव्हा तुम्हाला लॅरिंक्सची डायग्राम दाखवली होती, तेव्हा मी तुम्हाला एक कार्टिलेजबद्दल तुम्हाला विशेष करून सांगितलं होतं. ते म्हणजे आहे क्रिकॉइड कार्टिलेज. क्रिकॉइड कार्टिलेज जो आहे तो पोस्टेरियरली काय आहे? वाईड पार्ट आहे आणि अँटेरियरली कसं आहे? नॅरो पार्ट बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणून शिकवताना लक्ष देत जा. म्हणजे तुम्हाला काय होणार, जो जेव्हा आपण एम-सी-क्यूज करतो तेव्हा तुम्हाला आणि लगेच एम-सी-क्यूचे आन्सर येणार. ठीक आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? क्रिकॉइड कार्टिलेज आन्सर असणार आहे. ड्युरिंग द स्वॉलोइंग फूड विच पहिली गोष्ट काय, ही स्टॉप्ड फ्रॉम एंटरिंग द लॅरिंग्स पार्ट. जेव्हा आपण लॅरिंग्स ओपनिंगमध्ये बघितलं होतं, तर ते आपण एक स्ट्रक्चर बघितलं होतं आणि ह्या साइडला आपण इसोफॅरिंक्स असते असं म्हटलं होतं आणि वर काय असते? फॅरिंक्स असते असं म्हटलं होतं. फॅरिंक्स काय करतोय? कॉमन पॅसेज आहे आणि तिथून पुढे एअरसाठी वेगळं आणि फूडसाठी वेगळं असे 2 पाईप आहेत. हे पण आपण सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर मग आपण जेव्हा एखादं फूड पार्टिकल स्वॉलो करतो, तेव्हा तो फूड पार्टिकल्स लॅरिंगमध्ये जाण्यासाठी कोण तुम्हाला थांबवतं? तर ऑप्शन ए काय म्हणतोय? इसोफॅगस. ऑप्शन बी म्हणतोय फॅरिंक्स. ऑप्शन सी म्हणते इस्केशन ट्यूब्स. ऑप्शन डी म्हणते एपिग्लॉटिस. तर इसोफॅगस काय आहे? ही जी दुसरी ओपनिंग आहे त्याला आपण काय नाव दिलंय? इसोफॅगस आणि ह्या जी ओपनिंग आहे त्याच्यामध्ये एअर जातं तिला आपण काय नाव दिलंय? लॅरिंक्स नाव दिले आणि जिथून फूड जातं तिला आपण काय नाव दिले? इसोफॅगस आपण असं नाव दिलेलं आहे आणि ही जी वरची पाईप होती, जी की कॉमन पाईप होती, त्याला आपण काय दिलेलं? फॅरिंक्स नाव दिलेलं आहे. तर मग इसोफॅगस प्रिव्हेंट करतं का? तर नाही प्रिव्हेंट करत. फॅरिंक्स प्रिव्हेंट करतं का? तर नाही प्रिव्हेंट करत. इश्क्वेशन ट्यूब करते का? याचा इश्क्वेशन ट्यूबचा संबंध आहे. इश्क्वेशन ट्यूब कुठं आहे? ते तुमच्या इयरमध्ये आहे. इयरच्या तिथे तुमची इश्क्वेशन ट्यूब आहे. त्याचा इथे संबंध नाही आहे. तर ऑप्शन डी एपिग्लॉटिस जे आहे, ते करेक्ट आन्सर आहे. इथे काय असतं, की एक फ्लॅप लाइक स्ट्रक्चर असतो. त्या फ्लॅपला आपण काय म्हणतो? एपिग्लॉटिस म्हणतो. एपिग्लॉटिस म्हणतो. का? कारण ही लॅरिंक्सची जी ओपनिंग आहे, लॅरिंक्सची ओपनिंग आहे, त्याला आपण काय म्हणतो? ग्लॉटिस. ग्लॉटिस लॅरिंक्सची ओपनिंग म्हणतो आणि त्या ग्लॉटिसच्या वर जो फ्लॅप असतो, ग्लॉटिसच्या वरचा फ्लॅप आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इपिग्लॉटिस असं म्हणतो. इपिग्लॉटिस म्हणतो का? कारण ते ग्लॉटिसच्या वरचा फ्लॅप आहे. इपी म्हणजे वर असा तो फ्लॅप असतो, म्हणून आपण त्याला इपिग्लॉटिस म्हणतो, जो की काय करतो? प्रोटेक्ट करतो लॅरिंजियल एअरवेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द सर्फॅक्टंट इज रिस्पॉन्सिबल फॉर. ऑप्शन आहे ब्रॉन्किएक्टासिस, प्रिव्हेंट ऑफ पल्मोनरी एम्बोलिझम, प्रिव्हेंट ऑफ कोलॅप्स ऑफ अल्व्हेओलाई, प्रिव्हेंट ऑफ एम्फायसेमा. सर्फॅक्टंट काय करतं? तर एम्फायसेमापासून प्रिव्हेंट करतं का? कोलॅप्स अल्व्हेओलाला कोलॅप्स पासून प्रिव्हेंट करतं का? पल्मोनरी एम्बोलिझम पासून प्रिव्हेंट करतं का? ब्रॉन्किएक्टासिस पासून प्रिव्हेंट करतं. ऑप्शन सी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. सर्फॅक्टंट काय करतो? प्रिव्हेंट कोलॅप्स ऑफ अल्व्हिओलाई आणि अल्व्हिओलाला काय करतो? प्रिव्हेंट करतो कोलॅप्स होण्यापासून आणि काय करतो? अल्व्हिओलाचं स्ट्रक्चर जे आहे ते मेंटेन करण्याचं काम जे कोण करतं? तर ते सर्फॅक्टंट करतं. तिथं असतात फॉस्फोलिपिड आणि लाइपोप्रोटीन्स असतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. द फॉलोइंग आर सायनसेस एरियाज एक्सेप्ट व्हिच वन? मला हे काय विचारलंय? सायनसेस खाली कुठले-कुठले सायनसेस नाही आहेत आणि त्यापैकी असं एक कुठलं आहे जो की सायनस नाही आहे? तर फ्रंटल, मॅक्सिलरी, इथेमॉइड का क्रायनियल. तर आपल्याला पॅरानेझल सायनसेस जे आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. कुठले-कुठले आहेत? फ्रंटल आहे, मॅक्सिलरी आहे, इथेमॉइड आहे, अजून कुठला आहे? स्फेनॉइड. ठीक आहे. मग आपल्याला ऑप्शन बघा. फ्रंटल आहे का? हो आहे. मॅक्सिलरी असतो का? तर असतो. इथेमॉइड असतो का? असतो.
क्रॅनियल सायनस आतापर्यंत आपण कधीही बघितलेला नाही. पण ऑप्शन बी क्रॅनियल सायनस काय आहे तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे. आतापर्यंत जेवढं आपण एम-सी-क्यू बघितले ते आतापर्यंत जेवढं शिकवले त्यासाठी इनफॅक्ट त्यानंतर हा आपला थिअरी प्लस एम-सी-क्यू प्लस एम-सी-क्यू चा जो क्लास आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आपण स्टार्ट केलेली आहे. क्लास जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. नंतर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आणि क्लास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. जेणेकरून त्यांना काय मिळेल, त्यांना पण काय मिळेल, नॉलेज हे त्यांना पण फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कुठल्या लँग्वेजमध्ये मिळणार आहे? आपल्या ओन लँग्वेजमध्ये त्यांना नॉलेज मिळणार आहे. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक यू गाईज.